आज परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज उद्योजकांशी बोलू या सिरीज मध्ये ही 8वी वेळ आहे की आपण भेटतोय या संध्याकाळी. या संध्याकाळचा मेन उद्देश आहे की उद्योजकतेबद्दलचे तुमचे जे काही गैरसमज असतील ते दूर करणे आणि एक पॉझिटिव्ह वे तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह मार्ग निर्माण करणे की ज्याच्यानी आपल्याला उद्योगात यश कसं मिळू शकेल आणि उद्योगाबद्दलची भीती कशी जाऊ शकेल, हा या सगळ्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि खूप मोठे मोठे उद्योजक याला जॉईन होत आहेत. आज आपल्या सगळ्यांचं परम भाग्य आहे, आमचेच मित्र, आमचेच एक प्रशिक्षणार्थी 1986 ला पहिला जो मी उद्योजकता विकास कार्यक्रम घेतला होता महिला उद्योजकतेच्या आधी 1986 ला 34 वर्षापूर्वीच्या कार्यक्रमात जे सामील झाले होते ते किरण चव्हाण आज आपल्या बरोबर आहे. या 34 वर्षात त्यांचा बदल खूप मोठा आहे. तेव्हा ते कार्यक्रमात आले होते ते एक छोट्याशा उद्देशाने होते, त्यांना उद्योग करायचं हे नक्कीच होतं, फक्त जरा थोडे ओळखी व्हाव्यात नाशिककरांशी म्हणून एक 30 जणांची ओळखी होतील हा एक उद्देश होता आणि थोडस काय मिळेल दिशा. आणि त्यानंतर या व्यक्तीने कधी मागे म्हणून बघितलंच नाही. त्रिशूल नावाचा पिक्चर त्यांनी बघितला आणि त्या त्रिशूल मध्ये अमिताभ बच्चन काही नसताना एवढं मोठं विश्व निर्माण करतो, त्यावरून त्यांना एक प्रेरणा मिळाली आणि ठरवलं त्यांनी की आपण या क्षेत्रात काम करावं. परंतु त्यांनी खूप वेगळं केलं. त्यांचा जे उद्देश आहे तो खूप वेगळा आहे आणि ग्रीन हा त्यांचा जीवनाचा एक मंत्र आहे. ग्रीन राहून म्हणजे पर्यावरणाशी आपण समतोल राहून निसर्गाच्या बरोबर राहून निसर्गाचं कुठलंही न बिघडवता आपण कसं व्यवसाय करू शकतो याचा एक म्हणतो एक वस्तुपाठ त्यांनी सगळ्या समाजापुढे ठेवलेला आहे. किरण चव्हाण हे नाशिककरांच्या हृदयात बसलेलं एक व्यक्तिमत्व आहे. मुंबईचे आलेले तसे ते 1985-86 ला ते मुंबईतून आले नाशकात. आणि आज किरण चव्हाण हे नाव आहे त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात कोणालाही काही करायचं असेल तर पहिली आठवण किरण चव्हाणची होती. सायकलिंग या गोष्टीला चालना देणारे नाशिकमध्ये किरण चव्हाण आहे. मी स्वतःही सायकल त्याच्यामुळे चालवायला लागलो. मित्रांनो, अनेक काही उपक्रम त्यांचे. नाशिकला 2 टुरिस्ट स्पॉट त्यांनी दिले. आपण सगळेजण टुरिस्ट म्हणजे एक विकेंडला कुठे जायचं हा एक मोठा प्रश्न असतो अनेकांना. तर त्यांनी ग्रेप काउंटी हे अत्याधुनिक असं सोयीनी असलेलं असं एक परंतु निसर्गरम्य वातावरणात असलेलं एक रिसोर्ट त्यांनी तयार केलं. आणि नुकतंच त्यांनी अगदी महिन्यापूर्वीच विवेदा नावाचं एक रिसोर्ट बेजे डॅम जवळ केलं. अप्रतिम म्हणजे त्याला अप्रतिम सुद्धा शब्द कमी पडेल की काय, इतकं सुंदर ते केलेलं आहे. तिथे आम्ही जेव्हा गेलो होतो उद्घाटनाला की आपण कुठे परदेशात तर नाही आलो ना असं एक भावना होत होती. इतकं सुंदर असं ते काही ही जी कलात्मकता त्यांच्यामध्ये आहे आणि निसर्गाबद्दलचे जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे त्यांना अनेक पारितोषिक मिळालेली. 30,000 झाडं लावण्याबद्दल त्यांना वनश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर त्यांना ज्यांचे जे रिसोर्ट आहे ग्रेप काउंटी, त्या ग्रेप काउंटी रिसोर्टला त्यांना टेरी ही जी पर्यावरणात काम करणारी जी सगळ्यात मोठी संस्था आहे तिचं 5 स्टार रेटिंग मिळालंय. आणि हे 5 स्टार रेटिंग मिळालेले ते महाराष्ट्रात एकमेव आहे असं रिसोर्ट. त्यांना बाकी तर मग अनेक पुरस्कार आहे. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया कडून, हाऊसिंग याच्याकडून सो मेनी प्राइजेस हॅज गॉट. आणि मेन म्हणजे नाशिककरांच्या हृदयातलं स्थान आहे त्यांचं सगळ्यात मोठं पारितोषिक माझ्या मते आहे. तर असे किरण चव्हाण आज अनेक काही गोष्टी करतायत आणि पर्यावरणाचा समतोल राखून पैसे कसे कमवता येतात हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. मित्रांनो, त्यांनी आपली सुरुवात पाथर्डी गावातून केली. पाथर्डीत पहिले काही प्लॉट विकले आणि नंतर मग म्हणजे त्यांनी ब्रोकिंगच काम केलं. नंतर मग पाथर्डीचं तर म्हणजे असं आलं की पाथर्डी किंग म्हणजे किरण चव्हाण होते आहेत ते. आणि ते किंग म्हणजे केवळ जास्त प्लॉट विकले म्हणून नाही, त्यांचं एक डिफरंट हा डेव्हलपरच डिफरंट आहे. अनेक लोक नुसते प्लॉट घेतात, फक्त रस्ते तयार करतात आणि विकून टाकतात. किरण चव्हाणची जरा स्टाईल वेगळी आहे.
मग ते त्याला म्हणजे अगदी आपला म्हणून समजतात, त्याच्यामध्ये अगदी झाडं लावतात आणि अतिशय ग्रीन झालेला हा जो प्लॉट विकतात, लोक सुद्धा आनंदाने घेतात की अरे इतकं ग्रीन आधीच आहे. मग काय शेवटी लोकांना कुठल्याही ठिकाणी एक ग्रीनची खूप अपेक्षा आहे. आपण एक नाशिक ग्रीन झोन करण्याच्या सध्या प्रयत्नात आहोत. सध्या आपण विनाकारण त्या मालेगावच्या ह्याच्यामुळे आपण येलो रेड मध्ये गेलोय. आपण ग्रीन झोन व्हायला आपला पाहिजे आणि हा ग्रीन झोन होण्यासाठी ही निसर्गाची आपण काळजी घेणं किती आवश्यक आहे हे आपल्याला निसर्गाने दाखवून दिलंय या कोरोनामुळे. मित्रांनो, खूप काही किरण चव्हाण बद्दल सांगता येईल. आमचा एक आदर्श काही प्रशिक्षणार्थी आहेत, त्यापैकी किरणजी एक आहेत. आणि अगदी ज्याला आपण म्हणतो ना सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाची बांधिलकी, ह्या बांधिलकी करून सुद्धा पैसे कमवता येतात. तुम्ही खूप काम करू शकतात. हा एक मित्रांनो सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपल्या सगळ्यांकडे. मी जास्त वेळ न घेता आता किरणजींचं हार्दिक स्वागत करतो. किरणजी नमस्कार. हे खूप नमस्कार. आजचा रविवार सगळ्यांना हिरवागार जाईल. एकदम असं आता तर आम्हाला असं वाटतं की आम्ही गिरट काउंटी मध्ये बसलोय की काय. इतकं छान तुमचं नाव काढलं की गिरट काउंटी आठवते, तुमचं नाव काढलं की ते विविध रिसॉर्ट आठवतं. खूप छान तुम्ही सगळं काही केलंय. तुमचा हा जो प्रवास आहे स्वतः खूप जवळून बघितलेला आहे. पण आपल्या सगळ्या श्रोत्यांना जरा एक सारांश मध्ये, तुम्ही अगदी मुंबईवरून इथे आला आणि नंतर मग पाथर्डी पासून करिअर सुरू केलं आणि आज बरंच काही करता आहात. हे सगळं कसं केलं, काय केलं तुम्ही, काय अडचणी आल्या, कशा तुम्ही मात केला, यावर जरा थोडस सांगितलं श्रोत्यांना तर खूप बरं होईल. किरणजी. प्रथम सुनील चांडक सरांचा मी आभारी आहे. आणि एवढं दूरदृष्टिकोन चांडक सरांचा कसा हे देखील मला आश्चर्य वाटतो. कारण आज जे स्किल डेव्हलपमेंटचे कामं जे चालू आहेत, 7-8 वर्षापूर्वी प्राईम मिनिस्टरांनी डिक्लेअर केले स्किल डेव्हलपमेंट, सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग भारतात चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे, नाशकात चालू आहे. परंतु चांडक सर तुम्ही 85 साली सुरू केलं स्किल डेव्हलपमेंटचं. हो. कारण आश्चर्य वाटतो मला. किंवा आता देखील कोरोना पिरियड जो आहे, या पिरियड मध्ये तुम्ही वेबिनार किती फास्ट सुरू करून टाकलेत. म्हणजे तुमचं लोकांना प्रशिक्षण देण्याचं कार्य हे कायम चालू आहे. कसं तुम्ही करू शकता मला देखील आश्चर्य वाटतो. परंतु रिअली आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मला तुम्ही या कार्यक्रमाला बोलले याबद्दल मी आभारी आहे आपला. आणि त्याचप्रमाणे उपस्थित जे सभासद आहेत त्यांना मी वेलकम करतो. सरांनी सांगितलं की जर्नी कशी झाली, तर थोडीशी गमतीदार जर्नी आहे. मी मुंबईला त्यावेळेस होतो, मुंबईला कॉलेजला शिकत होतो. आणि तसं माझं बॅकग्राऊंड हे काही बिझनेसचं नाहीये. आमचे कोणी नाते बिझनेसमध्ये नाही किंवा काही कशातच नव्हते. नोकरी करत होते किंवा शेती होती आमची. आणि अशा याच्यामध्ये मी ठाणा कॉलेजला शिकत असताना आम्ही मित्र त्रिशूल पिक्चरला गेलो. जे सरांनी आता इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं त्याच्यावरच घडलेली स्टोरी आहे ती. त्रिशूल पिक्चरला गेलो. त्रिशूल मध्ये एक शॉट आहे, त्यात अमिताभ बच्चन त्या बिल्डरला सांगतो, मिस्टर R.K. गुप्ता, ना तो मेरे जेब में एक फूटी चवन्नी है, ना तो मैं किसी रईस जादा का बेटा हूं, लेकिन ये प्लॉट मैं खाली करके रखूंगा. मित्रांनो, इमॅजिन करा तो काळ 80-82चा काळ होता. अमिताभने पूर्णपणे व्यापलेला होता आणि आम्ही सगळे अमिताभमुळे झालो. तसं भारतच तसं होता सगळ्यांना. अमिताभची जी झडप, त्याची बोलण्याची पद्धत आणि त्याचा तो कॉन्फिडन्स, मी त्याच वेळेस ठरवून टाकलं यस आपल्याला बिल्डर बनायचं. म्हणजे कुठेच काही संबंध नाही, परंतु मी ठरवून टाकलं आपल्याला बिल्डर बनायचं. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हिसला लागलो. H&R जॉन्सन टाईल्सला सर्व्हिसला लागलो. BA प्लॅस्टिक इंडस्ट्रीला मी सर्व्हिस केली मुंबईतच. नंतर नाशिकला VIP कंपनीत 1 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यानंतर SS बडगुजर कन्स्ट्रक्शन कंपनी याच्यामध्ये मी 1 वर्ष सुपरवायझर म्हणून काम केलं. या सुपरवायझरचं काम करत असतानाच मी पेपरला एक ऍडव्हर्टाईज वाचली, उद्योजकता शिबिर म्हणून. तर मी त्या शिबिर जॉईन केलं. 10 दिवसात सुद्धा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर DIC ने ते आयोजित केलं होतं. आणि सेंटर ट्रेनिंग मात्र सुनील चांडक सर देत होते. ते माझं त्यांच्याशी खूप इंटरॅक्शन झालं. आणि शेवटी 10व्या दिवशी मी त्यांना विचारलं, सर मी नेमकं काय करू. त्यांनी सांगितलं, पहिले तुम्ही नोकरी सोडा, तुम्ही बिझनेस मध्ये येऊ शकाल. तुमची तळमळ आहे, परंतु नोकरी करून नाही होऊ शकत ते. आणि मी त्याच दिवशी राजीनामा पाठवून दिला. आणि मग आता ठीक आहे, राजीनामा दिला, पण पुढे काय करायचं. पुन्हा तीच गोष्ट, त्रिशूल, अमिताभ बच्चन आणि प्लॉट्स. चला मग आपण म्हणलं प्लॉटचाच बिझनेस करूया. आणि मी त्यावेळेस 1-2
2-3 प्लॉट घ्यायचो, विकायचो. तर प्लॉट टेस्ट काय रेट होते, 80 रुपये वार, 90 रुपये वार. 80 रुपये वाराचा प्लॉट घ्यायचा, 90 रुपये वाराने विकायचं, जे 10 रुपये प्रॉफिट होते. साधारण 200 ते 250 वाराचे प्लॉट 2,500-3,000 रुपये प्रॉफिट व्हायचा. 4-5 प्लॉट जर महिन्याला विकले तर 8-10 हजार रुपये मिळायचे. तर 8-10 हजार रुपये त्या काही खूप मोठे होते, मला तरी खूप मोठे होते त्यावेळेस. कारण VIP ला नोकरीला असताना मला 900 रुपये पगार होता. तर मला एकदम 8-10 हजार रुपये मिळायला लागल्यावर मला कॉन्फिडन्स वाटायला लागला आणि मी म्हणायला लागलो की यस, हे आपल्याला जमणार आहे. या दरम्यान बरेचसे प्लॉट्स विकत होतो आणि एकदा एक मोठी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. एक मोठा व्यवहार 16 एकरचा पाथर्डीमध्ये आला होता आणि तो होता नाशिकचेच होते, अर्जुनभाई हिराणी, सांखला आणि नहार या 3 पार्टनरांचा ती जमीन होती. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की माझ्याकडे पैसे तर नाहीये, परंतु मी टोकन तुम्हाला देऊ शकतो. त्यांना काय वाटलंय मला देखील माहित नाही, परंतु मी त्यांना 1 लाख रुपये टोकन दिलं आणि त्यांनी माझ्याशी व्यवहार केला. मी घरी आलो तर मित्रांनो, मी सांगतो, मी रात्रभर झोपलो नाही त्या व्यवहारात. मला वाटायचं की आपण चूक केली का, हे शक्य आहे का? 16 एकर ची जागा, 160 प्लॉट मी कसे विकू शकणार आहे? मी तळमळ करत जागा होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मोटरसायकल मी परत साईटवर चाललो होतो आणि विचार करतो की काय करू शकतो. याच्यात एक सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे मला वाचायची खूप आवड आहे. म्हणजे मी पूर्वीपासून मी वाचन करत आलो नाही. मी रिलिजियसचं पुस्तक सोडलेत तर मी सगळ्या पुस्तकं वाचतो. मी मॅनेजमेंटची पुस्तकं मला वाचायला आवडतात, आत्मकथा वाचायला आवडतात किंवा मला सगळ्याच गोष्टीची पुस्तकं वाचायला आवडतात. तर त्या काळात मी एक पुस्तक वाचलं होतं शिवखेरांचं, जे तुम्हाला पण माहिती आहे, यू कॅन विन म्हणून. त्यातली एक पंचलाईन आहे की जी पंचलाईन मला आयुष्यभर आणि आतापर्यंत उपयोगी पडली. ते म्हणजे सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. मी परत रिपीट करतो, सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. मी म्हटलं लेआउट तर सगळेच नाशिकमध्ये करतात, पण माझा लेआउट वेगळा असायला पाहिजे, तरच मी सेल करू शकतो. कारण नाशिकमध्ये मोठमोठे प्लेयर्स होते की ज्यांचे मोठ्या जमिनीचे व्यवहार होते. मी तर 2-4 प्लॉट विकणारा होतो. मी मोटरसायकलवरून पाथर्डीला जात होतो. मला एक 10 ते 12 केरळी लोक सायकलने चाललेले दिसले आणि त्यांच्या कॅरियरला नारळाची झाडं लावली होती. त्यावेळेस हे केरळी लोक 10 रुपयाला नारळाची झाडं देत होते. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या मोटरसायकलच्या मागे या. मी पुढे आणि ते 10-12 लोक मागे, असं साईटवर गेलो. मी त्यांना म्हणले 10 रुपये मी तुम्हाला 25 रुपये देतो, तुम्ही हे सगळी नारळाची झाडं मी जे डिमार्केशन करेल, मार्किंग करेल, तिथे तुम्ही मला लावून द्या. 3 ते 4 दिवसात, तो जून महिना होता, पावसाळीच वातावरण आणि पाऊस पडलेला. 3 ते 4 दिवसात संपूर्ण 16 एकर जागा हे गार्डन तयार होऊन गेलं होतं. आता विकायचं कुठे? कारण पाथर्डी ही त्याकाळी बॅरन लँड समजली जायची, पूर्णपणे खडकाळ जमीन होती आणि नाशिकचा कोणीच माणूस पाथर्डीमध्ये प्लॉट घेत नव्हता, कोणीच नव्हता घेत. मग आता विकायचं कुठे? तर मी ठरवलं की मुंबईत आपण विकू. मी माझ्या मुंबईच्या मित्रांना भेटलो, त्यांना सांगितलं असं असं आहे, एक चांगला लेआउट मी करतोय, तुमची मला मदत पाहिजे. त्यावेळेस महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक 1200 ते 1500 रुपयाला क्लासिफाईड ऍडव्हर्टाईज आम्हाला देता यायची, छोटीशी ऍडव्हर्टाईज देता यायची. मी ऍडव्हर्टाईज द्यायला सुरुवात केली आणि दर शनिवार रविवार मी मुंबईहून बस घेऊन यायचो. मी शुक्रवारी मुंबईला जायचो, मित्रांच्या घरी जायचो. शनिवारी सकाळी 7ला बस निघायची. दादरवरून काही कस्टमर घेतले जायचे, बुलूनवरून, ठाण्यावरून, आणि मी नाशिकला येतो. नाशिकला त्यांना जेवण वगैरे करायचो, कारण मला माहिती की जेवण वगैरे झालं ते सगळे आनंदाने बघतील आणि मी टाकायचो. त्याच्यात खूप मोठा सक्सेस मिळाला आणि मी शेकडो प्लॉट मुंबईत विकले. आणि माझं ते बसने घेऊन येणं ते त्यावेळेस नाशिक मध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय झालं होतं. आणि मला मग मी म्हटलं की यस, ग्रीन इज द मंत्र. मी झाडं लावलेत आणि झाडांमुळे मी सेल करू शकलो आणि तेव्हापासून मी झाडं लावणं सुरू केलं. मग मी नाशिकमध्ये जेवढे काही माझे लेआउट आहेत, कुठे अगदी आडगावकडे गेले, गंगापूर रोडकडे, वडाळ्याकडे, कुठे कुठे, तर मी इथे प्रत्येक ठिकाणी झाडं लावलेत. परंतु झाडं म्हणजे पावसाळ्यातले झाडं लावून सोडून देणं असं नव्हे, तर मी झाडं लावून ते मेंटेन करत गेलो. आज देखील झाडं मेंटेन करत आहेत. लोकांना विकून टाकलेले आहेत, परंतु मी झाडं बऱ्यापैकी मी मेंटेन करत आहे, कारण तो माझ्या आवडीचा पार्ट आहे. मी समजतो की दिस इज माय कमिटमेंट टू द ट्रीज, दिस इज माय कमिटमेंट टू द एन्व्हायरमेंट. या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या माझ्या की. आणि मग मला म्हणजे लँडच्या याच्यामध्ये मी बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालो होतो. मग मला आता असं वाटायला लागलं की आपण अजून काहीतरी बिझनेस करावा, एखादा अजून व्हर्टिकल आपण करावं. मला फिरायची आवड आहे.
मी भारतात अनेक रिसोर्टला गेलोय. मी 5 स्टार रिसोर्टला राहत नाही. मी छोटे छोटे बॉटिक रिसोर्ट आहेत निसर्गातले, ते मला आवडतात. जगात देखील काही कंट्रीमध्ये गेलो, तिथे देखील छोट्या छोट्या रिसोर्टला राहिलो. मला असं वाटायला लागलं की आपण पण एक छोटंसं रिसोर्ट देऊया की जे इको फ्रेंडली असायला पाहिजे. मग मी नाशिकमध्ये अंजनेरीच्या इथे ग्रेप काउंटी इको रिसोर्ट हे केलं. पहिले 5 एकरवर केलं रिसोर्ट आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक केलं. मग बरेचसे माझे ओळखीचे मित्र हे म्हणायला लागले की आम्हाला पण याच्यामध्ये काही ना काही इन्व्हॉल्व व्हायचंय, आम्हाला पण प्लॉट पाहिजे, फार्म हाऊसेस घ्यायचे. मग मी तिथे प्रोजेक्ट केला ग्रेप काउंटी बायोडायव्हर्सिटी पार्क. हा साधारण 150 ते 200 एकरचा प्रोजेक्ट मी तिथे केला आणि येथे ह्या ग्रेप काउंटीमध्ये मी 30,000 झाडं लावली. आता ही 30,000 जी झाडं लावली, या सगळ्यांना ड्रीप इरिगेशन केलं आणि त्याचं सर्वायवलचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की 70-80% नव्हे तर 100% आहे. आणि मी 100% नाही म्हणत, मी म्हणतो की ते 120-130% आहेत, कारण त्या झाडांना पाणी दिल्यामुळे इतर झाडं देखील वाढलेली आहेत. ग्रेप काउंटीला पर्यावरणपूरक बऱ्याचशा गोष्टी केल्या. तिथे एक डॅम केला 14 कोटी लिटरचा. सोलरची अरेंजमेंट केली. ग्रेप काउंटी रिसोर्ट मध्ये साधारण 40 ते 50% इलेक्ट्रिसिटी ही संपूर्ण सोलरवर आहे. एसटीपी प्लांट मी केला नाही, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट नाही केला, परंतु त्याच्यावरती रीड बेड सिस्टीम केली. म्हणजे जे काही वेस्टेज जे आहेत ते संपूर्णपणे झाडं ऍब्सॉर्ब करतात. त्यामुळे आम्हाला जे पाणी लागतं, साधारण दररोज 1 लाख लिटर पाणी लागतं रिसोर्टला, परंतु त्याला एक थेंब देखील पाण्याचा अपव्यय होत नाही किंवा वाया जात नाही, कारण तेच पाणी फिल्टर होऊन पुन्हा झाडांना दिलं जातं. तर अशा प्रकारे ग्रेप काउंटी बायोडायव्हर्सिटीची गंमत सांगायचं की बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, त्याच्यामध्ये माझी इच्छा होती की वसुधैव कुटुंबकम, म्हणजे ही पृथ्वी फक्त माणसाची नाहीये, ही पृथ्वी इथे राहणाऱ्या सगळ्या लिव्हिंग बिंगची आहे. म्हणजे पशु, पक्षी, प्राणी, झाडं, कीटक या सगळ्यांची आहेत. आणि मी प्रयत्न केला आणि त्याच्यावर माझ्याबरोबरच्या सहकार्याने देखील प्रयत्न केला की इथे जैवविविधता कशी तयार होईल. मग मी त्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा 1 वर्षाचा कोर्स मी जॉईन केला. मग मी मुंबईला दर शनिवार रविवार जायचो या बायोडायव्हर्सिटीच्या कोर्सला आणि अशा प्रकारे ग्रेप काउंटी रिसोर्ट हे झालं. गमतीचा पार्ट म्हणजे एखादी गोष्ट आपण करत असतो तर त्यावेळी तिचा इम्पॅक्ट आपल्या बरोबरच्या असोसिएटवर पण होतो, आपल्या सहकाऱ्यांवर होतो, आपल्या फॅमिली बरोबर होतो, सगळ्यांवर होत असतो. एकदा आपले लोकप्रिय स्टार आमिर खान तिथे आले होते आणि आमिर खानचा जो पीए होता तो रिसेप्शनशी बोलत होता. आमच्या रिसेप्शनिस्टशी तो बोलला, गमतीत बोलला आता तो, त्याने आमिर खान साहब को ब्रांड एम्बेसडर करने को बोलो आप सर को. आमची रिसेप्शनिस्ट काय बोलली असेल, गमतीदार आहे. रिसेप्शनिस्ट बोलली की हमारे लिए ब्रांड एम्बेसडर की जरूरत नहीं, क्योंकि ऑल द ट्रीज आर अवर ब्रांड एम्बेसडर, हर एक पेड़ हमारा ब्रँड एम्बेसडर आहे. त्याला ते खूप आवडलं, त्याने ते आमिर खानला पण सांगितलं आणि आमिर खान त्याने पण ते अप्रिशिएट केलं. तर अशा गोष्टी घडत असतात. त्याच्यानंतर मग बेजे डॅमच्या इथे वेलनेस सेंटर आम्ही सुरू केलं आणि हे वेलनेस सेंटर सुरू होण्यावर आता नेमकं त्यावेळेस हा कोरोनाचा पिरियड सुरू झाला. हे संपूर्ण स्ट्रक्चर हे दगडामध्ये केलेले आहे. म्हणजे 5 एलिमेंट आणि 5 सेन्सेस याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये योगा, प्राणायाम, मेडिटेशन, त्याचप्रमाणे आयुर्वेद, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, युनानी यांच्या बेसवर ट्रीटमेंट दिले जाणार आहे. आणि मित्रांनो, हे बघण्यासारखं आहे. कोरोना पिरियड झाल्यावर नक्कीच मी सुनील सरांना सांगेन आणि मी तुम्हाला सगळ्यांना ते दाखवायला घेऊन जाईल. तिसरा जो प्रोजेक्ट आता पाईपलाईन मध्ये तो तुम्हाला शेअर करायचा वाटतो, कारण तो थोडासा वेगळा प्रोजेक्ट आहे. तो म्हणजे पैतरणा वेलनेस हब. जसं IT हब आहे, ऑटोमोबाईल हब आहे, त्याचप्रमाणे मोठमोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. तर मी विचार केला की आजारी न पडण्यासाठी किंवा आजारी पडणे हे प्रोलॉंग होण्यासाठी वेलनेस हब का नसावा. मग ह्या वेलनेस हब मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूट आम्ही घेणार आहोत. म्हणजे समजा एखादी आयुर्वेदची इन्स्टिट्यूट आहे, त्यांना अर्धा एकर दिली जाईल. एखादा ऑर्गॅनिक फार्मिंग वाले आहेत, त्यांना काही जागा दिली जाईल. नॅचरोपॅथी वाल्यांना जागा दिली जाईल. आणि अशा प्रकारे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट पण तयार झाला. साधारण टोटल 250 एकरवर तो प्रोजेक्ट होतोय आणि महाराष्ट्र शासनाला देखील याचं प्रेझेंटेशन झालं आणि महाराष्ट्र शासनाने देखील याला सपोर्ट करायची तयारी दाखवलेली आहे. तर आता याच्यात पुढे बऱ्याच गोष्टी होणारच आहे. परंतु ही जी जर्नी माझी झाली याच्यामध्ये सुनील सरांचा खूप मोठा वाटा आहे, हे मला नक्कीच नमूद करावंसं वाटतं. तर आजपर्यंत इथपर्यंत आपण आलेलो आहे आणि आता जो परत एक जो प्रोजेक्ट आमच्या पाईपलाईन मध्ये तो म्हणजे ऑर्गॅनिक आणि वेलनेसचा. म्हणजे इंडियाचं पुढचं फ्युचर हे ऑर्गॅनिक आहे, इंडियाचं पुढचं फ्युचर आहे वेलनेस.
किरणजी, खूप छान तुमचा सगळा प्रवास आहे. आता म्हणजे मी स्वतःही तो विविधा बघितला तर खूप प्रेमात पडलो. म्हणजे इनफॅक्ट माझा मुलगा जो अमेरिकेतून आला होता, मला हा. वाटलं तर त्याला क्वारंटाईन तिथे करून टाकावं, परंतु सगळं जरा ते बंद होतं, त्यामुळे करू नाही शकलो. कारण की खूपच अप्रतिम आहे ते सगळ्या गोष्टी. आणि आता माझ्या मते वैतरणाचा जो आहे तो तर आय डोंट नो, म्हणजे हे इतकं भारी आहे तर ते किती भारी असेल. म्हणजे तिचं वैतरणा एवढा मोठा विस्तीर्ण डॅम आहे. किरण, या सगळ्या कल्पना कशा सुचतात हो तुम्हाला, आणि अशी काय प्रिन्सिपल्स आहे की जे तुम्ही डोक्यात ठेवूनच काम करतात, की हे असं झालंच पाहिजे, तसं व्हायलाच पाहिजे, त्या ह्याच्यानेच केलं पाहिजे, अशा काही गोष्टी, काही प्रिन्सिपल? कारण की मी जे तुम्हाला पाहतो, की मॅन ऑफ प्रिन्सिपल, तुम्ही असे कुठेही तडजोड न करणारी व्यक्ती आहात. आणि मी तुमचा प्रवास खूप गेल्या 34 वर्षापासून पाहतोय. तर असे काय प्रिन्सिपल्स तुम्ही ठेवलेले आहेत की जे अगदी ठेवूनच तुम्ही सगळं काम करतात, आणि कदाचित त्या प्रिन्सिपलमुळेच हे सगळं यश तुम्हाला मिळालेलं आहे, तर ते जरा उलगडून सांगितलं तर बरोबर. मला कायम वाटत असतो की अर्थ ग्रेट ट्रेजर लाईज इन ह्युमन पर्सनॅलिटी. ही प्रत्येक माणसामध्ये ना एक खूप मोठी संपत्ती दडलेली आहे. परंतु आपल्यावर आहे की आपण ठरवायचं की ती संपत्ती काय आहे. म्हणजे त्याच्यातले पॉझिटिव्ह गुण शोधायचे का निगेटिव्ह गुण शोधायचे. मी प्रयत्न करत असतो की माझ्याजवळ जो कोणी माणूस आलेला आहे, माझी ज्याच्याशी दोस्ती झालेली आहे, माझा ज्याच्याशी संबंध आलेला आहे, मी त्याच्यातले पॉझिटिव्ह काही ना काही गोष्टी घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि मला खूप मिळतो. म्हणजे मला असं वाटतंच की प्रत्येका माणसामध्ये ट्रेजर आहे आणि मला ते मिळत असतं मी काही ना काही. त्याप्रमाणे सर मला आहे ना, मला वाचायची आवड खूप आहे. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, की मी कायम वाचन करत असतो. म्हणजे दर महिन्याला मी पुस्तकं भरपूर घेत असतो, मी वाचत असतो. आणि या कोरोना पिरियडमध्ये खरं म्हणजे मला तर खूपच मजा आली, की मी खूप पुस्तकं वाचले. पण नाही, तर या वाचण्यामध्ये आणि मी लेक्चर्स पण अटेंड करत असतो. म्हणजे 1-1, 2-2 दिवसाचे जे कोर्सेस असतात मॅनेजमेंटचे, तर ते मी अटेंड करत असतो. आणि या कोर्सेसमध्ये, या वाचनामध्ये मला काही ना काही शिकायला मिळून जातं. बरं मी त्याच्यावर नोटिंग करत असतो. मी ते माझी माझी डायरी आहे, डायरीमध्ये लिहित असतो. आणि मी कायम म्हणत असतो, की तुम्ही एखाद्या 2 दिवसाच्या जर ट्रेनिंग कोर्सला गेले, तर त्यातला एक 5 मिनिटाचा देखील एखादा शब्द तुमच्या आयुष्याला चेंज करू शकतो. आणि मी तो प्रयत्न करत असतो, की असा कुठला पंचलाईन मला मिळेल, की त्याच्यामुळे मला फरक पडणार आहे. आणि मला खूप गोष्टी मिळत असतात. तर मी वाचायची मला खूप आवड असल्यामुळे मी त्या गोष्टी करतो. मी एक मॅनेजमेंट प्रिन्सिपल मी शिकलोय ते मी कायम उपयोगात आणत असतो. 5 वर्ड्स आहे त्याला. सफाई म्हणतो मी त्याला. SAPAE. सर्व्हे, अनालिसिस, प्लॅनिंग, ऍक्शन आणि इव्हॅल्युएशन. कुठलाही जर प्रोजेक्ट करायचा असेल, हे तुमच्या मित्रांनो तुमच्यासाठी टेक अवेसाठी देखील हे शब्द महत्वाचे आहेत. पुन्हा मी रिपीट करतो. सर्व्हे, अनालिसिस, प्लॅनिंग, ऍक्शन आणि इव्हॅल्युएशन. कुठलाही प्रोजेक्ट करायला तर तुम्ही नक्की या गोष्टींचा वापर करा. तुम्हाला सक्सेस मिळू शकेल. त्याचप्रमाणे मी अजून एक गोष्टीचा वापर करतो. 6 शब्द आहे एकाद्रा. IKADRA. आय फॉर इंटेलिजन्स, के फॉर नॉलेज, तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे तुम्ही जे काही करणार आहोत. ए फॉर ॲबिलिटी, तुमची ॲबिलिटी पण असायला पाहिजे की तो प्रोजेक्ट सक्सेस करायची. डी फॉर डिटर्मिनेशन, डिटर्मिनाईन पाहिजे की मी हे करणार म्हणजे करणारच आहे. त्यातला आर शब्द थोडासा वेगळा आहे. आर फॉर रुथलेसनेस. परंतु रुथलेस याचा अर्थ तसा रुथलेस नाही, तर रुथलेस म्हणजे की मला ते करायचंच आहे. बाय हार्ट, डू ऑर डाय या पद्धतीचं. आणि ए फॉर अट्रॅक्शन. अट्रॅक्शन म्हणजे यासाठी की तुम्ही व्यवस्थित असायला पाहिजे, तुमचे कपडे व्यवस्थित असायला पाहिजे, तुमचं ऑफिस नीट नेटकं क्लीन असायला पाहिजे, तुमची वर्क प्लेस चांगली असायला पाहिजे. या गोष्टीचा एकाद्राचा देखील मी वापर करत असतो आणि मला याचा भरपूर फरक पडत असतो. सर अजून एक सांगणं झालं की मी एक तो हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा एक मी लेख वाचला होता आणि तो मला खूप आवडला होता. एक मोठं संशोधन केलं गेलं होतं आणि संशोधन ह्या गोष्टीवर केलं गेलं. बघा ज्या गोष्टी तुमच्या आमच्या जवळच्या आहेत त्याचा आपण कधीच विचार केलेला नाही. तर ते संशोधन असं केलं की जगातल्या काहीच कंट्री का सक्सेसफुल झाल्यात आजपर्यंत. ब्रिटिशांनी, युरोपियन कंट्रीजने, अमेरिकेने 100, 150, 200 वर्ष जगावर राज्य केलंच ना. आपल्यावर 1818 साली ज्यावेळेस पेशवाई गेली तेव्हापासून ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं 1947 पर्यंत. एवढासा तो मुठभर देश आहे, एवढे जे मुठभर लोक होते, का करू शकले ते? पण नुसतं भारतावर केलं का? इजिप्तवर केलं, बांगलादेशवर, सगळ्यांवर केलं त्यांनी राज्य. हा एक पाडला का? वाय? दुसरा महत्वाचं पाठ म्हणजे जगातल्या काही कंपनी का कायम सक्सेसफुल झालेल्या आहेत? वर त्यांची हिस्ट्री 200-250 वर्षाची आहे. 300 वर्षाची पण कंपनी, 400 वर्षाची देखील कंपनी आहे, ती आज देखील सक्सेसफुल होते.
मग का होते ती सक्सेस, काय त्याच्यात असं काय कॉमन पॉईंट आहे की ती सक्सेसफुल आहे. तिसरा पार्ट, जगातल्या काही कम्युनिटी आहेत ह्या का सक्सेसफुल आहेत, त्या काय सक्सेसफुल असतात ती कम्युनिटी. भारतातल्या काही कम्युनिटी त्या सक्सेसफुल आहेत, अमेरिकेतल्या कम्युनिटी त्या सक्सेसफुल आहेत, ते काय असं काय कॉमन पॉईंट आहे. आणि चौथा पार्ट मध्ये काही लोक कायम का सक्सेसफुल असतात. तर याचा स्टडी केला गेला मोठा आणि याच्यातले 5 पॉईंट त्यांनी काढले की जे 5 पॉईंट हे अतिशय उपयोगी आहे सगळ्यांच्या उपयोगासाठी. एक म्हणजे तुम्ही जर आता विचारलं की डोक्यात हे विचार कसे येतात, तर तो त्यातला पहिला पॉईंट आहे आयडियाज आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ आयडियाज. आयडियाज तर प्रत्येकाच्या डोक्यात खूप येत असतात. म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्या मनात साधारण 500 ते 550 विचार एका दिवसभरात येत असतात. त्या विचारामध्ये काही काही आयडिया देखील येत असतात, काही बिझनेसच्या येत असतात, काही येत असतात, परंतु ते येतात आणि निघून जातात. मी प्रयत्न करतो की माझ्या डोक्यात कुठली काही आयडिया आली तर मी ते राईट डाऊन करून टाकतो. मी एक तर आयपॅड मध्ये नोटमध्ये टाकून देतो, पण मी हे करत राहतो. तर थोडक्यात सांगायचं आयडियाज आणि आयडियाज टू इम्प्लिमेंट. दुसरी गोष्ट आहे अपॉर्च्युनिटी अँड टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटी. मित्रांनो, मौका तर सबको मिळता है, पण तो ग्रॅब कसा करायचा फार महत्वाचा आहे. एखाद्या बस स्टँडवर तुम्ही थांबलेले आहेत, बस आली, बसमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि तुम्ही म्हटलं की जाऊ दे गर्दी आहे, पुढच्या बसमध्ये जाऊ. पुढची बस अर्धा एक तासाने लेट येणार आहे. ती बस गेली नाही, गेली ना, अपॉर्च्युनिटी तर गेली ना, बस तर सुटली तुमची. त्यामुळे अपॉर्च्युनिटी टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटी. तिसरं गोष्ट म्हणजे इनोव्हेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन. तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या प्रॉडक्टमध्ये, मला मग कन्सल्टन्सी असो, रिअल इस्टेट असो किंवा अजून काय असो, इनोव्हेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ऑलवेज काही ना काही इनोव्हेशन करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये इनोव्हेशन करायला पाहिजे. जग पडलेले भरपूर गोष्टी इनोव्हेशनसाठी, त्या तुम्ही करा. तुम्हाला ते इतरांच्या पेक्षा आईड घेऊन जाईल. त्यामुळे यू मस्ट डू इट. चौथा पार्ट मध्ये पॅकेजिंग आणि मार्केटिंग. तुमचा प्रॉडक्ट खूप छान आहे, परंतु तुम्हाला जर त्याचं मार्केटिंग करता येत नाही, तुम्हाला जर त्याचं पॅकेजिंगच नाही करता तरी उपयोग नाही. तर तुमच्या प्रॉडक्टचं सुंदर असं पॅकेजिंग करता आलं पाहिजे की जे अट्रॅक्टिव्ह लोकांना आवडेल, लोकांना भावेल आणि त्याचं मार्केटिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. हे 4 पार्ट. आणि 5वा म्हणजे बी इन द सेंटर ऑफ द मार्केट. म्हणजे तुमचा जो काही व्यवसाय आहे त्याच्यात तुम्ही सेंटरमध्ये असाल पाहिजे. सेंटर इन द सेन्स तुम्हाला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींकडून त्याचा फीडबॅक मिळाला पाहिजे. पेपरमधून त्या बिझनेस बद्दल काही ना काही कळायला पाहिजे, इंटरनेटवरून काही ना काही मिळायला पाहिजे, व्हॉट्सअपमधून, सोशल मीडियामधून लोकांकडून काही ना काही तुम्हाला इनपुट मिळायला पाहिजे. सो ह्या 5 गोष्टींचा वापर या जगातल्या सक्सेसफुल लोकांनी केले आणि दे बिकम व्हेरी सक्सेसफुल. तर हा फार महत्वाचा पार्ट आहे. मी सर तुम्हाला उदाहरण सांगतो की बिग 5 जे आहेत, मी त्याला गमतीने बिग 5 म्हणतो, की अलिबाबा आहे. अलिबाबाचं स्वतःचं स्टोरेज नाही, स्वतःचं गोडाऊन नाहीये, पण तो जगात सगळ्यात जास्त सप्लाय अलिबाबा करतोय. 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही कुठल्या गोडाऊन मध्ये, पण तो सगळ्यात जास्त जो स्टोरेज त्याच्याकडे, सगळ्यात जास्त सप्लाय त्याच्याकडे. फेसबुकला स्वतःचा एकही रायटर नाही, पण तो सगळ्यात जास्त राईटअप लिहिला गेलेला आहे फेसबुकवर, दररोज लिहिला जातो, पण तो स्वतःचा एकही रायटर नाही. त्याचप्रमाणे ऍपल, आपल्या सगळ्यांकडे ऍपल फोन आहे. या ऍपल फोनचा स्वतःची जगात कुठेही स्वतःची फॅक्टरी नाही, सगळे आउटसोर्स केलेले आहेत. स्वतःचं शॉप नाही, सगळं आउटसोर्स केलेले आहेत. म्हणजे काय, फक्त आयडियाज ते सगळे विकतात. आपण रेग्युलर वापरतो नाईक याचं किंवा रिबॉक बूट जे वापरतो स्पोर्ट्सचे, ते देखील त्या कंपनीने इंडियात आउटसोर्स केलेले आहेत. इंडियातला कोणीतरी तयार करतो, इंडियातच मार्केटिंग केलं, तो इंडियातून पैसा मात्र तो घेऊन जातो. त्याला म्हणतो ओपीएम, अदर्स पीपल मनी. तो बरेचसे बिझनेस असेच असतात की जे तुम्ही आयडियाने जर वापर केलं तर दुसऱ्यांच्या पैशावर देखील तुम्ही सक्सेसफुल होऊ शकतात. यस, पण तुमचा उद्देश चांगला असायला पाहिजे. ह्या गोष्टी मी बऱ्यापैकी इम्प्लिमेंट करतो. खूप चांगलं सांगितलं तुम्ही. आणि माझ्या मते या तुमच्या 5 प्रिन्सिपल ज्या काही तुम्ही सांगितले त्याच्यावरून सुद्धा लोकांना आयडिया मिळू शकते. तुमचं इनोव्हेशन तर डेफिनेट आहे. तुम्ही अगदी म्हणजे प्लॉट मध्ये काय इनोव्हेशन करणं असं लोकांना विचारलं. आम्ही जेव्हा रिअल इस्टेटचे कोर्स घेतो तेव्हा प्लॉट मध्ये काय इनोव्हेशन, मी त्यांना एकच सांगतो, तुम्ही किरण चव्हाणचे प्लॉट पाहून या, त्यांचा लेआउट पाहून या. आम्ही त्यांना सांगतो की त्याच्यात त्यांनी कसं इनोव्हेशन केलंय, त्यांनी डिमार्केशन कसं केलंय, त्यांनी झाडं कशी लावली, ते जरा पाहून या. हे इनोव्हेशन आहे. दिस इज व्हॉट इज पॅकेजिंग, दिस इज व्हॉट इज इनोव्हेशन. आणि हे छोटे छोटे इनोव्हेशनने आज तुम्ही एवढं करतायत. एकाने एक प्रश्न विचारलाय, श्रोत्यांपैकीच एक प्रश्न आलाय, तो असा आहे की तुम्ही एवढं काही अचीव्ह केलंय आणि अजून बरंच काही करता, तर एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही अगदी जमिनीवर कसे राहताय? म्हणजे तुमचे असं हवेत उडत नाही तुम्ही, म्हणजे असं काय आहे की ज्यामुळे तुम्ही जमिनीवर राहताय, लोकांना अगदी असं वाटतंय की आपल्या बरोबरच आहेत, असं काय आहे?
नाही असं काही नाही की, परंतु मला निसर्ग आवडतो, निसर्गात राहायचं असेल तर जमिनीवरच राहणार आहे. त्यामुळे तसं मोठं आहे नाही, परंतु एक आहे की मला या गोष्टी आवडतात. इव्हन मला त्याचं ब्रँडिंग पण सर करायला आवडतं. म्हणजे मी सायकल मुवमेंट जी आहे की एक 14-15 वर्षापूर्वी आम्ही 6-7 जणांनी ठरवलं की आपण आता सायकल चालवायची. तर त्याच्यावर बरीच चेष्टा पण झाली, गमतीदार गोष्टी घडल्यात. लोक म्हणायचे की हे सगळं असं काही घडणार नाही. परंतु मी सायकल चालवत गेलो, त्याचा प्रचार करत गेलो आणि नंतर बऱ्याच जणांनी ती मुवमेंट इतरांनी पण बऱ्याच प्रकारे मोठी केली आणि नाऊ इट्स बिकम बिगेस्ट मुवमेंट इन इंडिया, नाशिकची सायकल मुवमेंट. किंवा आम्ही एक नाशिक इको ड्राईव्ह ग्रुप केला होता आणि आम्ही बरेच जण मिळून मग पांडवऱ्याला जायचो, तिथे वर पावसात झाडं लावायचो आणि सायकलवर जायचो. पाठीमागे 5 लिटरची कॅन राहायची. आता बरेचसे ट्रेकिंग ग्रुप आहे, ट्रेंडी ट्रेकर्स आज नाशिकमध्ये की आज गेल्या 5 वर्षापासून एव्हरी संडे ट्रेंडी ट्रेकर्स हे ट्रेकिंगला लोकांना घेऊन जात असतात. अशा बऱ्याचशा मुवमेंटमध्ये मी सहभागी झालेलो आहे. काय त्यातल्या काही मुवमेंट मी प्रमोट केलेल्या आहेत. कारण या सगळ्या गोष्टी माझ्या पॅशनच्या आहेत. म्हणजे त्याच्यात असं तर मी काही करतो असं काहीच नाहीये. तर तो माझा पॅशन आहे, माझी ती आवड आहे आणि मला छान वाटतो. आणि सर तेच सांगतो की मला बिझनेसच्या व्यतिरिक्त इतरांशी दोस्ती माझी जरा जास्त तयार होते. आम्ही लवकर कनेक्ट होतो. समजा आता ट्रेकिंगचं मी तुम्हाला संदेश सांगितलं की आम्हाला इतकी मजा येते की आम्ही रविवारी एकमेकांना भेटतो, आम्ही मग टाळ्या देतो, गप्पा मारतो. मला छान वाटतं ते. आणि असं वाटतं की याच्यात कुठलेच काही अँगल्स नाही आहेत, कुठले काही इंटेन्शन नाही, काहीच नाही. मला मला ते लाईफ जरा जास्त आवडतं. त्यामुळे ते जे त्या याच्यात आहे त्यांना ते तसेच असतात असं मला वाटतं. खूप छान. तुमच्या बकेट लिस्ट ज्याला आपण म्हणतो ना, प्रत्येकाची अशी काहीतरी अजून विश लिस्ट असते, बकेट लिस्ट असते. आता तुम्ही एवढं केलंय, पण अजून काय काय वाटतंय तुम्हाला की हे करायला पाहिजे, काय होणार आहे? एक इंडस्ट्रियल इस्टेटचा सुद्धा प्रोजेक्ट तुमच्या मनात आहे, जो आपण काही विचार करतोय त्याच्यात उद्योगवर्धीनी सुद्धा त्याच्यामध्ये काही तुम्हाला काम करेल. तर अशी काय बकेट लिस्ट आहे तुमची? जरा ती काय तर बरं होईल, ते जरा बकेट लिस्ट मी सांगावी तुमची. आता इंडस्ट्रियल इस्टेटचं सांगतो मी, म्हणजे ती ऍक्च्युअली बकेट लिस्ट मध्ये नाहीये, परंतु मला एक बरं झालं तुम्ही तो त्याची आठवण करून दिली इंडस्ट्रियल इस्टेटची, म्हणजे राहिली होती याच्यात. तर नाशिकमध्ये पाथर्डी मध्ये गरवारेच्या समोर आम्ही 150 एकरवर एक प्रायव्हेट इंडस्ट्रियल इस्टेट डेव्हलप करत आहोत. आता त्याची सुरुवात झालेली आहे. जागा परचेसेस झाल्यात, फेन्सिंग झाल्यात आणि ती सुरुवात करत आहोत. पण इथे पण मला चांडक सरांचंच कौतुक वाटतं की कारण त्यांना हे कळालं, ते ऑफिसला आले आणि त्यांनी मला इतके इनपुट दिले की इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कसं करायला पाहिजे, आयटीचे त्यांच्याकडे किती कस्टमर, म्हणजे मला हा माणूस वेगळाच वाटतो, तर रसायनच वेगळं वाटतं सर. तर इथे आम्ही एक इंडस्ट्रियल इस्टेट खरोखर चांगली करत आहोत आणि ती देखील पर्यावरणपूरकच इंडस्ट्रियल इस्टेट करणार आहोत. आणि साधारण असं झालं की दिवाळीच्या दरम्यान त्याचं लॉन्चिंग होईल. अर्थात डेफिनेटली डिपेंड्स ऑन द कोरोना, परंतु नक्की ते दिवाळीच्या दरम्यान लॉन्चिंग करू आणि सगळ्यांना आपण इन्व्हॉल्व करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे ती इंडस्ट्रियल इस्टेट करणार आहोत. आता राहिलं बकेट लिस्टचं. येस, देर इज अ बकेट लिस्ट. माझी इच्छा आहे की मी 2 पुस्तकं लिहिणार आहे. त्यापैकी एका पुस्तकाचं लिहिणं सुरू झालेलं आहे किंवा संकलन सुरू झालं असं म्हणावं लागेल की मॅजिकल बायोडायव्हर्सिटी इन नाशिक रिजन, हे मी पुस्तक लिहायला घेतलेलं आहे. मित्रांनो, नाशिक परिसरामध्ये खूप खूप गमतीदार गोष्टी निसर्गातल्या. आपण नुसतं जंगलात जातो, आपण झाडं बघतो, फुलं पक्षी बघतो, परंतु आपल्याला त्यातली माहिती नसते. आणि जर ही माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्हाला जंगलाकडे बघायचा उद्देश बदलून जाईल. तुम्हाला जंगल बघणं नाही तर जंगल वाचण्याची तुम्हाला सवय लागेल. आणि मी याच्यावर एक बायोडायव्हर्सिटी, द मॅजिकल बायोडायव्हर्सिटीचं पुस्तक मी लिहित आहेत आणि नाशिकच्या आसपासचे पशु पक्ष्यांचे फोटोज, त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्या गमतीदार गोष्टी, त्यांच्यातले मॅजिक्स, या सगळ्या गोष्टींवर मी ते पुस्तक लिहित आहेत. आणि दुसरं पुस्तक मी लिहिणार आहे, अजून नाही, परंतु ते माझी बकेट लिस्ट मध्ये ते म्हणजे जसं द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी हे जे पुस्तक होतं, तर त्याच बेसिसवर मला लिहायचंय की द बिल्डर हू सोल्ड हिज मर्सिडीज किंवा मर्सिडीज टू सायकल, ए जर्नी फ्रॉम मटेरियलिस्टिक वर्ल्ड टू स्पिरिच्युअल वर्ल्ड, हे पुस्तक मला पुढे लिहायचंय, आज नाही. येस सर. खूप छान. तुमचं सगळं खरं खूप गमतीदार लिस्ट बी गमतीदार आहे, बकेट लिस्ट बी. आणि अजून बरंच काही तुमच्या ह्याच्यात दिसतंय. एका आपल्या श्रोत्यांनीच एक प्रश्न विचारलाय, विवेक अग्निहोत्री आपले एक प्रशिक्षणार्थी सुद्धा आहे, आणि त्यांनी एक प्रश्न विचारलाय की उद्योजक बनण्याआधी जॉब करणं हे किती गरजेचं आहे. आणि म्हणजे अजून एक प्रश्न आहे. आणि दुसरा आहे की एकंदरीत नाशिकमध्ये जे आफ्टर कोरोना
म्हणजे आपण कोरोना नंतर काय संधी निर्माण होणार हा तर एक प्रश्न आहे, परंतु विथ स्पेसिफिक रेफरन्स टू नाशिक काय ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही पाहतायत किंवा रिअल इस्टेट क्षेत्रात काय बदल होऊ शकतात? कारण की हा एक आता अनेकांना रिअल इस्टेट बद्दल जरा चिंता वाटायला लागली. तर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह पोस्ट कोरोना रिअल इस्टेट पर्स्पेक्टिव्ह आणि विथ स्पेसिफिक रेफरन्स टू नाशिक? तुमचं तर नाशिकवर एवढं प्रेम आहे, एवढं तुम्ही पुस्तक काढताय त्याच्यावर, तर आणि तर एकंदरीत काय वाटतं तुम्हाला नाशिकमध्ये काय होऊ शकतं आणि काय ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होऊ शकतात हे जर सांगितलं तर बरं. सर, कोरोना आहे ना, कोरोना म्हणजे मी नेहमी असं म्हणतो आता की ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा इज द क्रिएटर, विष्णू इज द मॉडरेटर आणि महेश इज द डिस्ट्रॉयर. आजची जी पोझिशन आहे जगाची ही डिस्ट्रॉयची पोझिशन आहे. परंतु डिस्ट्रॉय म्हणजे जगात कुठलीच गोष्ट डिस्ट्रॉय होत नसते तर तिचा फॉर्म चेंज होत असतो. कोरोनामुळे देखील बऱ्याचशा गोष्टी डिस्ट्रॉय होईल परंतु ते वेगळ्या फॉर्ममध्ये पुन्हा येणार आहेत. शेवटी नीड तर राहणारच आहे लोकांची, फूडची नीड राहणार आहे, गाड्यांची नीड राहणार आहे, घरांची राहणार आहे, कपडे, ही नीड तर चेंज होणार नाहीये परंतु याचे फॉर्म चेंज होणार आहे, जग चेंज होणार आहे याच्यामध्ये. आणि जसं आता विवेकने तुम्ही जो विचारला आता प्रश्न की नाशिकमध्ये काय घडेल, माझं स्टेटमेंट जर असं थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल वाटेल परंतु मला तरी पण सांगावंसं वाटतंय की करोना जरी आपत्ती असेल जगासाठी तर नाशिकला कदाचित ती ऑपॉर्च्युनिटी देऊन जाणार आहेत. तर हे कसं आहे, मोठमोठ्या सिटी मधले जे लोक आहेत ते मायग्रेट होणार आहेत. मुंबई, पुणे, बेंगलोर, अहमदाबाद हे लोक ना छोट्या छोट्या चांगल्या शहरांमध्ये मायग्रेट होणार आहेत. कारण हे सगळे परिस्थिती त्यांनी बघितली की काय होऊ शकतो. बरं, व्हायरस आता आता हे चालू राहणार आहे, अजून 1.5-2 वर्षांत अजून कुठला तरी व्हायरस तयार होणार आहे आणि हे लोकांना आता माहिती आहे की कायम घडणार आहे. तर मोठ्या शहरातून लोक छोट्या शहरात येणार आहेत आणि छोट्या शहरांमधले सस्टेनेबल आणि लिव्हेबल शहरांमध्ये येणार आहेत. मग सर मला सांगा, भारतात सस्टेनेबल आणि लिव्हेबल शहर हे नाशिक शिवाय दुसरं कुठलं असू शकतं? त्यामुळे नाशिकला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. अजून एक पार्ट आहे की नाशिकमध्ये 2 पेरिनियल रिव्हर्स आहेत, दारणा आणि गोदावरी. या 12 महिने वाहतात. भारतात एखादं दुसरं शहर आहे की तिथे 2 पेरिनियल रिव्हर्स आहेत. नाशिकमध्ये फूड प्रोडक्शन खूप चांगलं आहे, किचनचं जे काही व्हेजिटेबल्स ते खूप चांगलं आहे. त्यामुळे आम्ही म्हणत असतो की नाशिक इज द किचन ऑफ इंडिया. म्हणजे नाशिक मधली कुठली गोष्ट, एखादी गोष्ट तुम्ही मुंबईतल्या किंवा दिल्लीतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जरी गेलात तरी तिथे किचन मध्ये नाशिकचं काहीतरी सापडेल. किंवा तुम्ही हिमाचल प्रदेश मधल्या रिमोट एखाद्या विलेज मधल्या एखाद्या छोट्याशा घरात जरी गेलात तरी तुम्हाला नाशिकचं काहीतरी सापडेल. म्हणून नाशिक इज द किचन ऑफ इंडिया. त्याच्यामुळे फूड पॅकेजिंग, फूड प्रोसेसिंग याला खूप मोठा डिमांड नाशिकला येणार आहे. आणि नाशिकचं क्लायमेट, नाशिकमध्ये एकूण 22 क्लायमेटिक झोन आहे. म्हणजे जगात नाशिक इंडियामध्ये नाशिक हे सेकंड आहे की ज्याच्यात 22 क्लायमेटिक झोन आहे. आणि हे क्लायमेटिक झोनमुळे नाशिकचं ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे हे अतिशय प्लेजर आहे. ॲव्हरेज टेम्परेचर मी सांगतो, अतिशय प्लेजर आहे. त्यामुळे नक्कीच पुढे असं घडणार आहे की जर पुण्यावाले म्हणतील की मेरे पास IT आहे, कोल्हापूरवाले म्हणतील मेरे पास ऑटोमोबाईल आहे, तर नाशिकवाले नक्की म्हणतील मेरे पास अच्छा क्लायमेट आहे. खूप छान. नाशिक म्हणजे नुसत्या क्लायमेटच्या याच्या बळावर नाशिकचं खूप काही आणि रिअल इस्टेट मध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही म्हणताय की मुंबई पुण्याचे किंवा इतर लोक सुद्धा नाशिकला येतील आणि खरंच हा नुसता आशावाद नाही, हे वास्तववाद आहे. माझ्या मते हे सगळं अगदी व्हेरी व्हेरी मच पॉसिबल. आजच ऑलरेडी लोक मायग्रेट व्हायला सुरुवात झाली. अनेक लोक त्या मुंबईच्या आणि आता या कोरोनामुळे माझ्या मते तर लोक डेफिनेट आणि सगळ्यात जास्त अफेक्ट झालाय आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तर मुंबई पुणे जेवढे लोक पूर्ण महाराष्ट्रातले त्याच्यातले 80% मुंबई पुण्याचेच आहे. आणि नाशिक मध्ये मी केवळ येस. ते आपल्या मालेगावमुळे आपला रेड झोन गेला, नाही तर नाशिक मध्ये कधी जे काही केस झाली नसती. एनिवेज जे काही आता म्हणजे याच्यात तुम्ही जे म्हणता ना जे होतं चांगल्यासाठीच, नाशिक खूप चांगल्या पद्धतीने याचं आपल्याला मार्केटिंग करता येणं शक्य आहे. आणि सगळ्यांनी जर केलं तर माझ्या मते नाशिकला खूप चांगले रिअल इस्टेटला बिझनेस, रिअल इस्टेटला ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या येतील, याच्यात काही शंका मला वाटत नाही. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय कदाचित 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने थोडासा उशीर होईल, परंतु नाशिक विल कम इमर्ज ॲज अ बिग, म्हणजे लोक डेफिनेटली जसं पहिले दिवाळी कॅम्पला लोक येऊन राहत होते, म्हणजे मुंबईचे बरेच लोक म्हणजे आजही आपण पाहतो की मुंबईहून अनेक लोक हे
दिवाळी कॅम्पला राहतात. तर राहण्याचं कारण एकच आहे, फक्त वातावरण. म्हणजे 5-1 डिग्री टेम्परेचर मुंबईपेक्षा कमी त्यांना जेव्हा इथे भेटते, 5-10 टेम्परेचर, तर डेफिनेटली दे वुड लाईक टू कम. आणि असं जे मुंबईवरून लोक इथे येत होते, आता तिथे काय रेल्वे होती, 2-2.5 तासात 3 तासात जाता येत होतं. आता इथे आपण 2-2.5 तासात रोडने येता येतं. माझ्या मते डेफिनेटली खूप चांगला स्कोप आहे. तुमची विजन अगदी बरोबर आहे. आम्ही सुद्धा लोकांना ते सांगतोय की खूप चांगलं याच्यामध्ये बदल होईल. नाशिकची रिअल इस्टेट कॅन ग्रो व्हेरी वेल. आता तुमचा अजून एक काही विचार मला हवे की एक्झॅक्टली हा जो तुम्ही जे करता सगळं काही डेव्हलपमेंट, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आहे, हे जे काही तुमचं वेलनेस सेंटर आहे किंवा हे रिसोर्ट आहे, अजून जे नवीन उद्योजक जे आहे ह्या क्षेत्रात जाऊ इच्छिणार, तुम्ही जसं फूड प्रोसेसिंग एरिया सांगितला, अजून काय अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्यामुळे हे पर्यावरणाचा समतोल राहू शकेल. आणि जसं तुमचा ग्रीन हा मंत्र आहे, नाही का, तर ग्रीन ह्या मंत्राला पकडूनच अजून काय शक्यता वाटतात तुम्हाला नाशिकच्या हिशोबाने, काय केलं पाहिजे? सर थोडासा रिअल इस्टेट बद्दल अजून सांगतो, कारण आपले बरेचसे रिअल इस्टेटचे लोक याच्यात दिसत आहेत मला. तर रिअल इस्टेटमध्ये बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. म्हणजे सस्टेनेबल लिव्हिंग, जसं मी मगाशी सांगितलं, तर सस्टेनेबल हाऊसिंग हे खूप नाशिकमध्ये सुरू व्हायची शक्यता आहे. जसं युरोपमध्ये आहे तसं नाशिकमध्ये होऊ शकेल. म्हणजे युरोपमध्ये समजा पॅरिस आहे किंवा लंडन आहे, त्याच्या 20-25 किलोमीटर पेरिफेरीमध्ये छोटे छोटे असे वसाहती तयार झालेल्या आहेत. आणि त्या शहरातल्या म्हणजे पॅरिस मधला जाऊन तो माणूस तिथे जाऊन राहतो आणि सकाळी परत नोकरीला इकडे येत असतो. तर अशा प्रकारे मोठा स्कोप नाशिकमध्ये, नाशिकच्या पेरिफेरीमध्ये जे काही गावं आहेत किंवा जो काही एरिया आहे नाशिक पासून 20 ते 25 किलोमीटर परिसरात, इथे सस्टेनेबल लिव्हिंग सुरू होईल. याच्यात अशा 2 गोष्टी घडू शकेल. एक तर 15-20 लोकच एकत्र येतील, ते त्या बिल्डरला सांगतील, उद्योजकाला सांगतील, बाबा रे आम्ही 15-20 जण आहोत, आमच्यासाठी 2 एकर घे आणि आमच्यासाठी असे छोटे छोटे प्रकारचे बंगले बांधून दे आणि गेटेड कम्युनिटी म्हणून आम्हाला तिथे राहायचंय. कारण एव्हरीबडी विल बी अफ्रेड ऑफ परत व्हायरस. लोकांना आता लक्षात यायला लागले की आपल्याला सगळ्यांमध्ये मिक्स होऊन नाही चालणार आहे, आपल्याला थोडंसं अलग वाहण्याची गरज आहे यापुढे. हा एक पार्ट झाला. दुसरी गोष्ट असं पण होऊ शकेल की जे जे रिअल इस्टेटमध्ये ते अशा प्रकारचे प्रोजेक्ट ते देखील प्रमोट करू शकतात की 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 5 एकर, जे काय असेल ज्याला जसं असेल. तर अशा प्रकारचे सस्टेनेबल लिव्हिंग, सस्टेनेबल को हाऊसिंग ह्या गोष्टी सुरू होऊ शकणार आहेत. आणि नाशिकला याच्यात प्रचंड स्कोप राहणार आहे. आता तुम्ही सांगितलं की नवीन उद्योजकांसाठी की काय करता येऊ शकते. तर आता या सगळ्याच्या मध्ये ना सगळ्यात महत्वाचा जो फिल इन द गॅप जी आहे ती सगळ्यात महत्वाची येते डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. जर कोणी एखादा चांगल्या स्टार्टअप मध्ये गेला किंवा स्टार्टअपचं चांगलं काही लोकांनी एकत्र स्टार्टअप तयार केला गेला, बघा तुम्हाला सांगतो इतकी मोठी रिक्वायरमेंट व्हेजिटेबल्सची आहे, इतकी मोठी रिक्वायरमेंट फ्रुट्सची आहेत, ग्रेन्सची आहेत, बाहेर जाऊच नका, मुंबईतच प्रचंड मोठी रिक्वायरमेंट आहे, खूप मोठी. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आज माझे मुंबईतले बरेचसे मित्र ज्या ज्या सोसायटीमध्ये राहतात तर ते सांगतात की अरे काही गाडी वगैरे पाठवता येईल का, आम्हाला सब्जी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. परंतु डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पूर्वी पण नव्हती, आज पण नाहीये आणि ती होणं गरजेचं आहे. तर तुम्ही ज्यांना बिझनेस करायचा त्यांनी हा काही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही छोट्याने सुरुवात करा, तुम्ही काहीच हरकत नाही. 4-5 जण मिळून करा, परंतु याच्यासाठी तुम्हाला फायनान्स पण खूप मिळू शकणार आहे. आणि पुढे मागे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट डिस्ट्रीब्युशन साठी जास्त लक्ष देणार आहे. तर हा बिझनेस करायला हरकत नाहीये. त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक फार्मिंग जो आहे हा देखील एक पुढे एक मोठा बिझनेस इंडियासाठी होऊ शकतो, कारण बाहेरच्या देशांची पण मोठी रिक्वायरमेंट आहे, भारताची पण रिक्वायरमेंट आहे आणि लोकल देखील लोक आता म्हणायला लागले की मला ऑर्गॅनिक पाहिजे. त्यामुळे हा एक बिझनेस करता येईल. तर माझं म्हणणं की ऍग्रिकल्चर रिलेटेड जर, कारण नाशिकची युएसपी हे ऍग्रिकल्चर आहे, तर शक्यतो ट्राय करा की ऍग्रिकल्चर रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत, मग ट्रान्सपोर्टेशन पण तुम्ही करू शकाल की ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला कसं करता येईल. तर याच्यात तुम्ही म्हणजे ऍग्रिकल्चर रिलेटेड बिझनेस मध्ये पडावं असं मला वाटतं लोकांनी. नाही, खूप बरोबर आहे. आणि जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं ना की जे पॅरिस, लंडनचे जे उदाहरण दिले, म्हणजे माझं स्वतःचाही तो अनुभव आहे. लंडन जवळच्या एका शेजारच्या खेड्यातच आम्ही राहत होतो, पण तिथे मी ऐकलं तिथल्या रिअल इस्टेट की लंडन पेक्षाही तिथल्या प्राइसेस जास्त आहे. म्हणजे जे बाजूचे खेडे आहेत, बाजूचे जे गावं आहेत, जे 15-20 किलोमीटरच्या, 50 किलोमीटरच्या आत आहेत, त्यांची कॉस्ट जास्त आहे तिथे. तिथे तिथे जमिनीच्या किमती जास्त आहे, सगळ्या गोष्टी महाग आहेत. कारण की काय की तिथलं जे वातावरण आहे ते तिथे त्यांना लंडन मध्ये भेटत नाही.
तर खूप बरोबर सांगितलं आपण आणि अशीच काही शक्यता आहे नाशिकमध्ये. आपण एक एक प्रश्न श्रोत्यांकडून आलेला आहे. तो असा आलाय की नाशिकमध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला काही परत एक मोठा बूस्ट मिळू शकतो का? की आणि मिळेल तो कशा? जसं तुम्ही तर सांगितलं की ऍग्रीकल्चर हा आपला नाशिकचा बेस आहे. ऍग्रीकल्चर मध्ये अजून बरंच काही करण्याची शक्यता आणि हे जर छोट्या छोट्या लोकांनी जरी केलं तर खूप मोठा बूस्ट मिळेल. पण असं काय वाटतं तुम्हाला की नाशिकमध्ये अजून इंडस्ट्रियल बूम काय येऊ शकतो का? आणखी एक इंडस्ट्री आली की बरंच काही डेव्हलपमेंट होते असं काही आहे तर थोडस आपलं त्याबद्दलचं काय मत आहे? तर ऍग्रिकल्चर नाही म्हणत मी, टोटल इंडस्ट्रीयलला देखील बूस्ट मिळू शकते. याचं कारण की आता बरेचसे मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे, पोस्ट कोरोना बरंच असं त्यांचं थिंकिंग चेंज होणार आहे. म्हणजे जसं आता उदाहरण सांगतो की लांबचं जायची काय गरज आहे, मुंबई आणि पुण्याच तुम्ही घ्या, की सगळ्यात इन्स्टिट्यूट आज भारतात जे असेल तर मुंबई आणि पुणे आहे. इंडस्ट्रीवाला या गोष्टीचा विचार नाही करणार. जो कोट्यवधी रुपये जो टाकेल तो विचार करेल ना. तर त्याला नाशिक हे सगळ्यात सगळ्यात सेफ सिटी राहणारे नाशिक, सगळ्यात सेफ सिटी राहणारे नाशिकमध्ये इंडस्ट्री टाकणं. अजून भौगोलिकदृष्ट्या तुम्हाला सांगायचं झालं नाशिकमध्ये, जसं मी सांगितलं की नाशिकमध्ये पाणी आहे ना. 2040 पर्यंत पाण्याची व्यवस्था तर आजच आहे. आज तुम्ही बघा की 3 डॅम्स नाशिकला पाणी देत आहेत. नाशिकहून पाणी पुढे जात असतं किंवा नाशिकहून 70% पाणी पुरवठा मुंबईला जातोय. त्याच्यामुळे नाशिकमध्ये इंडस्ट्रियलिस्ट लोकांचा नक्की बघायचा दृष्टिकोन हा मोठ्या प्रमाणात चेंज होणार आहे. आयटी वाले तर तुम्ही धरून चला नाशिकमध्ये येणारच आहेत. आताच 1800 वेब डिझाईन वाले आयटीच्या कंपन्या नाशिकमध्ये 1800 आहेत. त्यामुळे आयटी वाले नाशिकमध्ये येणार म्हणजे येणारच आहेत. काही शंका नाही त्याच्यात. नाही डेफिनेट खूप चांगलं आहे. किरणजी एक अजून एक आहे म्हणजे आता तुम्ही खूप पुस्तकं वाचली पण श्रोत्यांना अशी कोणते एखाद दोन पुस्तकं तुम्ही रिकमेंड करू शकाल का ज्यामुळे खूप मोठं काही परिवर्तन वाचन तर करत राहणं हे आवश्यकच आहे पण तरी एक अशी लक्षात राहिलेली काही पुस्तकं जी आहेत की जी तुम्हाला खूप अशी दिशा देऊन गेली जसं तुम्ही शिवखेराचं सांगितलंच पण अजून काही त्या व्यतिरिक्त काही आहे का की जे लोकांनी वाचलं पाहिजे असे काही पुस्तक? बेसिक पुस्तक शिवखेरा, ते तर वाचायलाच पाहिजे आणि ते नक्कीच लोकांकडे असेल. दुसरं पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड, हे देखील पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे. तिसरं जे पुस्तक मी आता वाचतोय ब्ल्यू ओशन थेरी. सर हे पुस्तक खूप कामाचं आहे, हे तर प्रत्येकाने आपल्याकडे घ्यायलाच पाहिजे. ब्ल्यू ओशन थेरी एकाच मिनिटात तुम्हाला सांगतो की काय ते, की आपण सगळे कॉम्पिटिशन आहे ना रेड ओशन मध्ये करत असतो. आपण एकमेकांशी कॉम्पिटिशन करत असतो. आपण हा विचारच नाही करत की मी या कॉम्पिटिशनच्या पलीकडे माझा प्रॉडक्ट काय करू शकतो, की माझं प्रॉडक्ट असं असायला पाहिजे की मला कॉम्पिटिशनच नसायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अ ब्ल्यू ओशन थेरी. हे पुस्तक खूप सुंदर आहे, मोठं पुस्तक आहे, 300 पानांचं पुस्तक आहे, परंतु हे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवा. ते एक. दुसरं अजून एक पुस्तक जे छोटंसं पुस्तक आहे 15 पानांचं, तर म्हणजे हू मूड माय चीज. हे पूर्वी खूप गाजलेलं पुस्तक आहे, हू मूड माय चीज हे पुस्तक आहे. अजून एक द फिश म्हणून पुस्तक आहे, ते देखील वाचण्यासारखं पुस्तक आहे. हे पुस्तक 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल, स्टीफन कवीचं, हे देखील पुस्तक घ्यायला पाहिजे. हे सगळ्या पुस्तकांचा उपयोग होणारच आहे, तर नक्की पुस्तक घ्या तुम्ही. खूप छान आहे. द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, हे देखील पुस्तक असायला पाहिजे. इट इज अ स्पिरिच्युअल जर्नी. नाही खूप छान आहे. हे सगळी पुस्तकं जी तुम्ही सांगितली ती अगदीच खूप गाजलेली पुस्तकं आहेत आणि सगळ्यांनी वाचलं पाहिजे. ब्ल्यू ओशनचं तर खरंच डेफिनेटली म्हणजे तुम्ही अशी गोष्ट करा की कॉम्पिटिशन हा विषयच राहणार नाही. त्याच्या पलीकडचा जो विषय करता तुम्ही आणि तुम्ही जे काय करताय ते सगळं असं पलीकडचं विजन माझ्यामुळे हे सगळं म्हणजे खरं म्हणजे तुमच्यावरच एक पुस्तक झालं पाहिजे की ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. या सगळ्या गोष्टी खूपच सुंदर आहे. मी तर म्हणजे तुम्हाला एक सांगतो तुम्ही करताच पण तुमचं मी जरा ज्या ज्या काही गोष्टी अशा सुचल्या आहेत तुम्हाला तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लिहिणं खूप आवश्यक आहे. तुम्ही करता आहात तुमचे संकल्प बी ते आहेत आणि असं काही अजून केलं तर आपल्या नवीन येणारे जे उद्योजक आहेत त्यांना खूप हे असं ज्याला आपण म्हणतो ना एक पाथवे त्यांना याच्यातून मिळू शकेल. किरणजी खूप खूप सुंदर आहे सगळं तुमचं एकंदरीत प्रवास जो आहे ना आणि अगदी इतका आल्हाददायक असं वाटलं आणि संध्याकाळ माझ्या मते सगळ्यांना खूप लक्षात राहील अशी संध्याकाळ आहे आणि खूप वेगवेगळे तुम्ही लोकांना विचार दिले याच्यामध्ये म्हणजे मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल सुद्धा तुम्ही लोकांना दिले. त्याचबरोबर एक निसर्गाप्रती प्रामाणिक राहणं निसर्गाचं मी एक अजून मला आठवतं म्हणजे तुमचं एक डेव्हलपमेंटचं जे सूत्र मी बघितलं म्हणजे आपण एका
एका ठिकाणी गेलोही होतो. तुम्ही काय तिथे म्हटला की हे जे जसं आहे ना तसंच राहून द्यायचं, त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही करायचा. त्याचा जर खड्डा आहे ना तो खड्डा तसंच राहून द्या, त्याचं जर टेकाड आहे तर ते तसंच राहून द्या, जे काही आहे ते जे नॅचरली आहे ते तसंच राहून द्यायचं. आणि त्याच्यामुळे खरंच काही होतं का हो? तुम्ही जे म्हणते, कारण लोक तर सगळं भुईसपाट करून टाकतात. तर हे तुमचं जे काही आहे जसं आहे निसर्ग तसंच आहे. ते आम्ही ग्रेप काउंटी मध्ये मी पाहिलं. तेच तुम्ही विविधता एक वेगळाच प्रोजेक्ट आहे सगळा. पण हा सगळा जरा तुम्ही जे करतायत ना हे प्रिन्सिपल थोडस जरा थोडं अजून थोडं इलॅबोरेट केलं तर बरं होईल लोकांना. आणि तो एक तुमचं प्रिन्सिपल पाहिलं मी तर. सांगतो सर. तर निसर्ग, मला काय वाटतं की निसर्ग असा आहे तसाच असायला पाहिजे. त्यात आपण इंटरफेअर नाही करायला पाहिजे. जसं आपण त्या दिवशी साईटवर गेलो होतो, एक नवीन आपण साईट बघायला गेलो होतो, त्यावेळेस ते मी वाक्य म्हणतो की कंटूर्स जे आहेत जमिनीचा, याला आपण डिस्टर्ब नाही करायला पाहिजे. कारण जमिनीची पोत, जमिनीची लेवल, जमिनीचे कंटूर्स हे व्हायला 50,000 वर्ष कमीत कमी लागत असतात. आणि आपण एक जेसीबी आणि पोकलँड लावून आपण वरचं सगळं साईचा जो बेसिकली जमिनीचा साईचा जो लेअर असतो हा सगळ्यात सुपीक असतो. आणि तो साईचा लेअर होण्यासाठी 50,000 वर्ष कमीत कमी लागत असतात. तोच जर तुम्ही डिस्टर्ब केला तर मग गेली ना ती मजा. आणि मला कळत नाही की बऱ्याचशा लोकांच्या मनात किंवा मेजॉरिटी लोकांच्या मनात असं फिक्स असतो की जमीन घेतलं की ती लेवलच करायला पाहिजे. असं काही गरज आहे का लेवलच करायला पाहिजे? न लेवल करता देखील बऱ्याचशा गोष्टी करता येतात, न लेवल करता डेव्हलपमेंट करता येतात, न लेवल करता देखील क्रॉपचं पॅटर्न करता येतात, क्रॉप घेता येतात, फळझाडं लावता येतात. आणि हे देखील मी युरोपमध्ये शिकलो की युरोपमध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅव्हल करत असतो, आपण स्वित्झर्लंडचं कौतुक करतो, आपण आजूबाजूच्या शहरांचं कौतुक करतो, तिथले ते टुमदार बंगल्यांचं कौतुक करतो. पण तो तिथे बिलकुल अलाउड नाही कोणाला कंटूर्स डिस्टर्ब करायला, लेवल करायला. त्यामुळे मी नेहमी एक गोल्डन रूल्स मी वाचला जातो, मला खूप आवडतो की डोंट टेक अवे एनिथिंग फ्रॉम द जंगल अँड डोंट पुट एनिथिंग इन द जंगल. तर निसर्गात तुम्ही खरंच काही टाकू नका, निसर्गातून तुम्ही काहीच ओळखून घेऊन जाऊ नका. जे आहे ते राहू द्या, ते छान आहेत. आणि मला हे प्रिन्सिपल खूप आवडतं. खूपच छान. आय थिंक सगळ्यांनी बरंच काही याच्यातून घेण्यासारखं आहे. किरणजी, वेळ होत आलाय खरं म्हणजे असं वाटतं की अजून गप्पा मारत राहावं तुमच्या बरोबर, परंतु वेळेचंही आपल्याला भान ठेवावं लागतंय. पण तरी सुद्धा तुम्ही अगदी 1 तासात जी काही तुमची जर्नी डिस्क्राईब केली आहे, त्या जर्नी तर डेफिनेटली खूपच इन्स्पायरिंग आहे. परंतु खूप एज्युकेटिंग सुद्धा झालंय. आजचं जे तुमचं सेशन झालं खूप एज्युकेटिंग झालं, विशेषतः नवीन उद्योजकांसाठी, जे काही नवीन करू पाहतात आणि जे लोक थोडेसे आता थोडेसे जरा घाबरून गेले. एक 40-45 दिवस एक खट्टी असं बसलेले घरी, आणि असा एक विचित्र काळ जरा सगळ्यांच्या जीवनातून जातोय. आणि त्या काळात किरणजी जाता जाता फक्त हा जो काळ आहे तो तुम्ही कसा एन्जॉय करायले 1च मिनिटात तेवढं सांगितलं तर बरं होईल. म्हणजे आणि मग आपण समारोप करूया. 1 मिनिटात फक्त त्याचं उत्तर दिलं तर बरं. म्हणजे मी आता आमच्या गार्डन मध्ये काम खूप करतोय. माझा मुलगा तेजस तो पण मोठा आहे, आणि माझा नातू, आम्ही 3 जण काम करतो गार्डन मध्ये. सकाळी उठल्यावर आम्ही गार्डन मध्ये काम करतो. मग तिथे योगा, प्राणायाम, मेडिटेशन करत असतो. आणि जो सरांनी जे सांगितलं की यापुढचा काळ टेन्शनचा आहे किंवा काय आहे, तो नक्कीच टेन्शनचा आहे, परंतु याचा अर्थ घाबरून जायची काही गरज नाहीये. आणि एकाच मिनिटात फक्त मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या आयुष्यात 3 फॅक्टरी टाकायची आहेत. 3 फॅक्टरी. तर त्या 3 फॅक्टरी कुठे टाकायच्या? दिमाग में आइस फैक्ट्री, जबान पे शुगर फैक्ट्री, दिल पे लव फैक्ट्री, तो बिझनेस बन जाए सॅटिस्फॅक्टरी. खूप छान, खूप छान. एकदम सुंदर. तुम्ही जाता जाता या गोष्टी खूप छान सांगितल्या. किरणजी, तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि खूप काही नवीन तुम्ही नाशिकला द्याल याच्याबद्दल शंका नाही. अजून खूप काही करण्यासारखं आहे, आपणही खूप काही करूया. आणि तुमचा आदर्श माझ्या मते सगळ्यांनी जर ठेवला तर डेफिनेटली खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून, आणि खूप काही पुढे जाऊ शकतो आपण. हे तुमचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. धन्यवाद किरणजी, थँक्यू व्हेरी मच. आपण जे काही एकंदरीत गाईड केलं सगळ्यांना, आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आणि नाशिककरांच्या वतीने आणि उद्योग वर्धींतर्फे आपण आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.